आजची आपली छोटीशी डिश रेसिपी रेडी झाली आहे। म्हणजे जवळ्याची चटणी झणझणीत तिखट अशी बनवली आहे। तुम्ही इथे रंगत पाहू शकता, खूप सुंदर असा रंग आला आहे। चटणी सुद्धा खूप छान अशी दिसत आहे। या चटणीमध्ये ना मित्रांनो आपण कांदा त्याबरोबर लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आहे। तर फायनली आपली चटणी आजची रेडी झाली आहे। तुम्ही रंग पाहू शकता, खूप सुंदर छान असा रंग आला आहे। एक 5 मिनिटं झाली आहेत। आपला जो जवळा आहे ना तो व्यवस्थित असा भाजून घेतला आहे। तुम्ही रंग पाहू शकता, खूप सुंदर असा लाल रंग आला आहे। आपला जो कांदा आणि त्याचबरोबर लसूण मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट वगैरे घातली होती ना ती व्यवस्थित अशी शिजली गेली आहे। तेलात छान अशी फ्राय केली आहे। जो कच्चपण होतं ना ते संपूर्ण निघून गेलं आहे। 1 चम्मच हळद घालायची आहे, छोटा चम्मच आहे, आणि त्याचबरोबर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे पाहू शकता आपला जो जवळा आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून पाणी वगैरे ड्रेन करून घेतलं होतं। हा संपूर्ण जवळा घालूया, ही चिंच घालूया। आता याच्याने ना जी आपली सुकी मच्छी असते ना त्याचा स्मेल खूप कमी होते। तर ऑलरेडी चटणी आपली रेडी झाली आहे। सर्वात शेवटी फ्रेश कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी। नमस्कार मित्रांनो, मी निलेश भाणे तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, पावसाने ना खूप अहंकार माजवला आहे। खूप असा पाऊस पडतोय, तुम्ही न्यूज पाहत असाल। खूप जागेवर असं पाणी भरलं आहे। मिसिंग लिंकचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल सोशल मीडियावर। तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या। जर आवश्यकता वाटत असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर आहे ना घरीच बसा आणि आपलं जीवन हे सुरक्षित ठेवा। त्याचबरोबर शाळांना सुद्धा सुट्ट्या आहेत, अगोदर सुद्धा होत्या आणि आता सुद्धा आहेत। भरपूर जागेवर असा खूप सारा पाऊस पडला आहे। त्यासाठी आहे ना मित्रांनो, जर आवश्यकता वाटत असेल, पुन्हा सांगतोय, तरच घराबाहेर पडा आणि स्वतःचा जीव वाचवा। कारण पाऊस खूप जागेवर असा भरला आहे, खड्डे वगैरे काय समजून येत नाही आहेत, खूप सारे अपघात होत आहेत। हीच माहिती तुमच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। आता हा व्हिडिओ कधी येईल तुमच्यापर्यंत हे काय सांगू शकत नाही, कारण शेड्यूलला ऑलरेडी व्हिडिओ लावलेले असतात। पण स्वतःची काळजी घ्या जेव्हा बघत असाल त्यावेळेस सुद्धा, कारण जास्त काय लेट होणार नाही आणि पाऊस खूप सारा असा पडतोय। त्यासाठी स्वतःची काळजी घ्या, आपल्या आई वडिलांची, मुलाबाळांची, सर्वांची काळजी घ्या आणि आनंदी राहा मित्रांनो। तर चला मित्रांनो, व्हिडिओच्या संदर्भात बोलूया। पाऊस पडल्यामुळे ना बोटी वगैरे जात नाहीत, मासेमारी होत नाहीत, आणि जे नॉनव्हेज लवर आहेत, ज्यांना नॉनव्हेज खाण्याची खूप इच्छा होते, त्यांना खूप सारे असे विचार पडतात की फ्रेश मच्छी येत नाही, फ्रोझनची बर्फाची मच्छी सुद्धा येत नाही। तर अशा वेळेस काय खायचं आणि कसं काय करायचं? तर मित्रांनो, काही चिंता करू नका। आज तुमच्यासाठी आहे ना खूप छान अशी डिश घेऊन आलो आहे। ती आहे सुक्या मच्छीची डिश, म्हणजे सुका जवळा, ड्रायफिश। जवळ्याची आज आपण चटणी बनवणार आहोत। आता तुम्ही विचार करत असाल का वारंवार व्हिडिओ चटणीचेच येत आहेत। अगोदर लाल मिरची आणि लसूणची चटणी दाखवली, त्यानंतर काळा मिरी आणि लसूणची चटणी दाखवली, आता पुन्हा चटणी घेऊन आल्या आहेत। कारण मित्रांनो, या पावसात आहे ना वरण भातासोबत खूप छान अशा डिशेस लागतात, किंवा इतर कोणत्या गोष्टींसोबत चटण्या खूप छान लागतात। तर आज आपण आहे ना आगरी पद्धतीतली सुक्या जवळ्याची चटणी झणझणीत तिखट अशी बनवणार आहोत, जी का तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते, टेस्टी लागते। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही सुद्धा या प्रकारे आगरी पद्धतीतली तिखट झणझणीत सुक्या जवळ्याची चटणी बनवा। तर चला मित्रांनो, इंट्रो खूप मोठा झाला आहे, व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर सर्वप्रथम जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्यानंतर व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रमंडळी, फॅमिलीसोबत शेअर करून छान छान अशा कमेंट द्या। चला मित्रांनो, रेसिपीला सुरुवात करूया। जवळ्याची चटणी जी बनवतो आपण सुक्या जवळ्याची ते पहा, आणि त्या अगोदर कोणते कोणते साहित्य घेतले आहेत हे सुद्धा पहा।
साहित्य जाणून घेऊया, जी आज आपण आगरी पद्धतीतली तिखट झणझणीत सुक्या जवळ्याची चटणी बनवतोय त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत हे संपूर्ण जाणून घ्या। तर सर्वप्रथम मित्रांनो, येथे पाहू शकता सुखा जवळा घेतला आहे। तुम्ही जवळा पाहू एक वाटी इथे जवळा घेतला आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार बनवा। आता हा सुखा जवळा आहे, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचा जवळा येतो, कोळम जवळा काही तुम्ही बोलू शकता। एक सफेद येतो आणि एक थोडा लालसर येतो, तर माझ्याकडे हाच अवेलेबल आहे, तर हा मी 1 वाटी जवळा घेतला आहे। आता हा झाला जवळा। आता याच्या पुढे कोणते कोणते साहित्य घेतले ते सुद्धा पाहून घ्या। तर तुम्हाला जवळा वगैरे दाखवला। आता त्यानंतर इथे पाहू शकता लसूण घेतला आहे, त्यानंतर थोडी चिंच घेतली आहे आणि अर्धा लिंबू घेतला आहे। आता हा लिंबू आणि चिंच कशासाठी हे पुढे मी तुम्हाला सांगेनच। त्याचबरोबर मीठ घेतला आहे, इथे 1 वाटी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कोथिंबीर आहे चटणीत घालण्यासाठी आणि हळद आहे। आता हेच इन्ग्रेडियंट आहेत, हे आपण जी जवळ्याची चटणी बनवतो त्याच्यात घालणार आहोत। आता हे तर झालं मसाले आणि मिरची, कोथिंबीर आणि लसूण याचा आपण एक ठेचा बनवणार आहोत, पुढे ते तुम्हाला मी दाखवेनच। त्याचबरोबर मित्रांनो, येथे 4 कांदे घेतले आहेत मोठ्या साईजचे। आता संपूर्ण इन्ग्रेडियंट माहिती तुम्हाला समजली असेल, तर चला मित्रांनो पुढची प्रोसेस करूया, कृती करूया। कशा प्रकारे जवळ्याची चटणी बनवतो हे संपूर्ण पाहून घ्या। संपूर्ण माहिती, साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील, जे आज आपण तिखट झणझणीत जवळ्याची चटणी बनवतोय त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे काय काय करायचं आहे, आता हे पुढे मी तुम्हाला दाखवतो। तर सर्वप्रथम येथे घेतलं एक भांडं पातेळं। आता त्याच्यात आहे ना आपल्याला जवळा भाजायचा आहे स्लो फ्लेमवर। सर्वात अगोदर इथे पाहू शकता 1 वाटी जवळा आहे, हा जवळा घालूया। या जवळ्याला आहे ना 5 मिनिटं व्यवस्थित असं स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं, कडक करायचं आहे। तर चला जवळा वगैरे मी भाजून घेतो। आपला जवळा भाजतोय ना तोपर्यंत इथे पाहू शकता जे काय 4 कांदे आहेत ना त्यांना बारीक कट करून घेऊया। त्याचबरोबर मित्रांनो, मिरची आणि हा लसूण आहे ना याची एक पेस्ट बनवून घेऊया। तर चला सर्वप्रथम आहे ना जवळ्याला व्यवस्थित भाजून घेऊया, कडक कुरकुरी असं करून घेऊया। एक 5 मिनिटं झाली आहेत। आपला जो जवळा आहे ना तो व्यवस्थित असा भाजून घेतला आहे। तुम्ही रंग पाहू शकता, खूप सुंदर असा लाल रंग आला आहे, छानरित्या भाजला गेला आहे। आता ज्यावेळेस तुम्ही हा जवळा भाजाल ना त्यावेळेस त्या जवळ्याचा जो सुगंध आहे ना तो तुम्हाला अवश्य दरवळेल आणि समजून येईल की जवळा आपला छान असा भाजला गेला आहे। तर चला आता गॅसचा फ्लेम करतो बंद आणि पुढची प्रोसेस जो मेन जवळा आहे कसं काय धुवायचं हे संपूर्ण तुम्हाला मी दाखवतो। त्यासाठी आहे ना मी गरम पाणीसुद्धा केलं आहे, कोमट पाणी करायचं, जास्त गरम नाही। आणि हा जवळा आहे ना त्याला व्यवस्थित धुवून, स्वच्छ धुवून, जी काय घाण डस्ट वगैरे आहे ना, धूळ वगैरे आहे ना, हे तुम्हाला मी दाखवतो किती प्रमाण आणि कसं काय असतो ते। आता जवळा तर रेडी आहे भाजून, तुम्ही सुद्धा या प्रकारे भाजा आणि बनवा। खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही चटणी आहे। तर चला जवळ्याला आहे ना स्वच्छ धुवून वगैरे घेतो आणि पुढची प्रोसेस करतो। इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला कृती वगैरे समजली असेल, जवळा कशा प्रकारे भाजायचा, कसा भाजला हे मंद गॅसवर, तर एकदा पाहून घ्या। तुम्ही इथे पाहू शकता आपला जवळा आहे ना मस्त कुरकुरी असा भाजला आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता। खूप सुंदर असा जवळा भाजला आहे स्लो फ्लेमवर, रंग पाहू शकता, कलर। आता भाजल्याने आहे ना खूप छान अशी टेस्ट येते जवळ्यात। आता काही जण आहे ना असंच गरम पाण्यात धुवून बनवतात चटणी, कोमट पाण्यात, पण आपण तसं न करता जवळ्याला व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे। मित्रांनो, मी ह्या ज्या व्हिडिओ आहेत ना संपूर्ण व्यवस्थित समजावून सांगतो, माहिती देतो। म्हणून आहे ना मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, नोटिफिकेशन ऑन करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला जवळ्याला आहे ना आता कोमट पाण्यात आहे ना 5 मिनिटं व्यवस्थित भिजवायचं आहे, तर ते भिजवून घेऊया। तर इथे ना कोमट पाणी केलं आहे, तुम्ही पाहून घ्या, कोमटच करायचं आहे, जास्त गरम नाही। आता हा संपूर्ण पाणी आहे ना ह्या जवळ्यात घालूया आणि 5 मिनिटं आहे ना व्यवस्थित याला भिजवून घेऊया।
जी काय घाण डस्ट असेल ना ती खाली बसेल आणि जो जवळा आहे ना तो खूप छान स्वच्छ असा धुवून निघेल। त्यासाठी तुम्हाला कोमट पाण्यात आहे ना एक 5 मिनिटं ठेवायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जवळा आता तर आपण भिजवला आहे, व्यवस्थित मिक्स करून आहे ना 2 ते 3 पाण्यात आहे ना त्याला स्वच्छ करून घ्या नंतर। आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला जवळा कसं काय दिसतो हे सुद्धा दाखवेन। गरम पाण्यात नंतर आहे ना पुन्हा 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवा। तर चला हे जवळा वगैरे भिजत ठेवतोय, तोपर्यंत कांदे वगैरे कट करून घेतो आणि मिरची आणि जो लसूण आहे त्याची एक छान अशी पेस्ट बनवतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जवळा कशा प्रकारे धुतला जातो आणि कसं काय केलं आहे। कोमट पाण्यात आपण भिजवल्यानंतर जवळ्याला आहे ना व्यवस्थित असं 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवलं होतं। त्यानंतर आहे ना व्यवस्थित जवळ्याला असं धुवून घेतलं आहे। तर ह्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा आहे ना जवळ्याला धुवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, इथे पाहू शकता किती घाण डस्ट आहे ना ती सर्व धूळ वगैरे निघाली आहे। तर जवळ्याला आहे ना तुम्हाला ह्याच प्रकारे धुवून घ्यायचं आहे। आता जो उरलेला जवळा आहे ना अशी एक जाळी घ्या आणि त्याच्यात ड्रेन करा। जो काय जवळा असेल ना तो संपूर्ण याच्यात निघेल। ह्या प्रकारे आहे ना एका जाळीत हा जवळा काढून घ्या आणि याला सुद्धा स्वच्छ धुवून घ्या। तर चला ही सुद्धा प्रोसेस पाहून घ्या। घाण असेल ना माती वगैरे ती या जाळीच्या साह्याने राहील आणि वरवरनं हा जवळा संपूर्ण काढून घ्या। आणि इथे पाहू शकता जी काय घाण वगैरे आहे ना टोपात धूळ वगैरे जी काय डस्ट आहे ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे। तर मित्रांनो, पुन्हा सेम प्रोसेस करूया। हा जवळा आहे ना हा टोपात काढून घेऊया आणि पुन्हा पाणी घालून आहे ना स्वच्छ धुवून घेऊया। तुम्ही सुद्धा आहे ना हा जवळा आहे ना व्यवस्थित धुवून घ्या, स्वच्छ करून घ्या। जी काय घाण वगैरे असेल ना ती संपूर्ण निघून जाईल। आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर मित्रांनो हाताच्या साह्याने ना याचा संपूर्ण पाणी आहे ना ड्रेन करून घ्या ह्या प्रकारे। आणि जवळा आहे ना खूप छान टेस्टी चटणीही लागते, तुम्ही पाहून घ्या। संपूर्ण जवळा स्वच्छ असा धुवून घेतला आहे। तर चला ही प्रोसेस करतो आणि पुन्हा तुम्हाला मी भेटतो। तर अशा प्रकारे आपले जे संपूर्ण इन्ग्रेडियंट होते ना ते रेडी केले आहेत। सर्वप्रथम तुम्ही इथे जवळा पाहू शकता, स्वच्छ असा धुवून घेतलं आहे आणि पाणी वगैरे त्याच्यातला ड्रेन केला आहे। सुंदर असा जवळा दिसतोय। जी काय घाण वगैरे होती ना ती संपूर्ण निघून गेली आहे। त्याचबरोबर इथे पाहू शकता आपला जो कांदा आहे ना, जे 4 कांदे होते त्यांना सुद्धा व्यवस्थित बारीक कट करून घेतलं आहे। इथे पाहू शकता मिरची, लसूण आणि कोथिंबीरची छान अशी फ्रेश पेस्ट सुद्धा बनवली आहे। आता संपूर्ण इन्ग्रेडियंट रेडी आहे। तर चला मित्रांनो, आता चटणी कशी बनवायची ना हे संपूर्ण पाहून घ्या। इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, संपूर्ण माहिती वगैरे तुम्हाला समजली असेल। कशा प्रकारे आपण जवळ्याला भाजलं, मंद गॅसवर कशा प्रकारे भाजलं, त्यानंतर कशा प्रकारे जवळा धुतला, संपूर्ण प्रोसेस ही तुम्ही पाहिली असाल। तर चला आता चटणी बनवूया। तर सर्वप्रथम इथे घेतलं एक पातेलं, त्याच्यात घातलं तेल। आपल्या गरजेनुसार तेल घालायचं आहे। तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता, पण नॉनव्हेज म्हटलं जशी चटण्या वगैरे का थोडंसं तेल जास्तच हवं आहे। तर तेलाला आहे ना व्यवस्थित गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर सर्वप्रथम येथे पाहू शकता जे 4 कांदे आहेत ना, जे आपण बारीक चिरून ठेवले आहेत ते कांदे घालायचे आहेत आणि कांद्याला आहे ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर चला सर्वात अगोदर हा कांदा वगैरे मी भाजून घेतो। कांदा भाजून झाल्यानंतर पुढे पुन्हा तुम्हाला कसं काय करायचं हे संपूर्ण सविस्तर पुन्हा सांगतोय। खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही चटणी आहे, अवश्य बनवा आणि आनंद घ्या। तर चला कांदा वगैरे ना भाजून घेतो। कांद्याला मऊ मुलायम करायचं आहे। कांदा भाजून झाल्यानंतर तर अवश्य मित्रांनो तुम्ही सुद्धा ही चटणी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी लागली आणि कसं काय आहे ते। तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा आहे ना तो व्यवस्थित असा भाजला गेला आहे, मऊ मुलायम झाला आहे। आता कांद्याला आहे ना जास्त काय भाजायचं नाही, हलकं त्याचा रंग फक्त चेंज होईपर्यंत भाजायचा आहे। तर कांद्याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे। तर या स्टेजवर आहे ना मित्रांनो इथे पाहू शकता मिरची, कोथिंबीर आणि लसूणची जी पेस्ट बनवली आहे ना ही संपूर्ण घालूया। आता ही मी माझ्या क्वांटिटीनुसार बनवली आहे। तुम्हाला जर अजून तिखट स्पायसी हवी असेल तर तुम्ही अजून थोडी मिरच्या घ्या, पण ही बराबर व्यवस्थित होईल चटणी। जास्त तिखटसुद्धा खायला चांगली लागत नाही आहे, त्यासाठी ना तुम्ही तुमच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार घाला।
संपूर्ण इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे भाजून घेऊया, फ्राय करून घेऊया. जो काय मिरची आणि जो लसूण आणि कोथिंबीर आहे त्याचा कच्चपणा नाहीसा होईल तोपर्यंत भाजायचं आहे. तर चला एक 2 ते 3 मिनटं छान याला भाजून घेतो. हे झाल्यानंतर पुढे कसं काय करायचं, कोणते इन्ग्रेडियंट घालायचे आहेत ना, हे सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करतो. चला एक 2 मिनटं व्यवस्थित भाजतो. हे भाजून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी भेटतो. तर आपला जो कांदा आणि त्याचबरोबर लसूण, मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट वगैरे घातली होती ना, ती व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. तेलात छान अशी फ्राय केली आहे. जो कच्चपण होतं ना ते संपूर्ण निघून गेलं आहे. आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो, 1 चम्मच हळद घालायची आहे, छोटा चम्मच आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ आणि हळद घातली आहे. पुन्हा आहे ना 1-2 मिनटं छान असं परतून घेऊया, शिजवून घेऊया हळदीसोबत. आता जर तुम्हाला हळद आवडत नसेल तर तुम्ही हळद नका घालू, स्किप करा. आणि याच्या जागेवर तुम्ही लाल मसालासुद्धा घालू शकता. पण आपण आहे ना हळदीवर बनवतोय. तर चला आपली हळद वगैरे आहे ना छान अशी व्यवस्थित मिक्स झाली आहे. तुम्ही रंग पाहू शकता कांदा आणि जी लसूण मिरचीची पेस्ट घातली आहे त्याचा. तर चला ह्या स्टेजवर आहे ना इथे पाहू शकता आपला जो जवळा आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून पाणी वगैरे ड्रेन करून घेतलं होतं. हा संपूर्ण जवळा घालूया. तर मित्रांनो जवळ्याला आहे ना व्यवस्थित कांदा आणि जी लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ना त्याच्यासोबत एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. खूप छान सुंदर अशी ही डिश आहे भाकरीसोबत खाण्यासाठी, चपातीसोबत किंवा भातासोबत. तर अवश्य मित्रांनो तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या. पर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला एकजीव करून हे ना व्यवस्थित 5 मिनटं झाकण ठेवतो आणि शिजवतो आणि पुन्हा 5 मिनटानंतर तुम्हाला मी भेटतो. तर ऑलमोस्ट एक 5 ते 7 मिनटं झाली आहेत. आपण जे वाफेवर जवळ्याची चटणी आहे ना ती भाजण्यासाठी ठेवली होती कांदा आणि लसूण मिरचीच्या पेस्टसोबत. तर चला पाहूया कंडिशन. तर पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहू शकता मित्रांनो आपली जी चटणी आहे ना ती व्यवस्थित अशी शिजली गेली आहे वाफेवर, स्टीमवर. पाणी वगैरे घालण्याची काहीच आवश्यकता नाही आहे, काहीच गरज नाही आहे. कारण ऑलरेडी आपण गरम पाण्यात आहे ना जवळा छान असा भिजवून ठेवला होता. त्यामुळे ना चटणी अशी छान झाली आहे, व्यवस्थित शिजली आहे. रंग पाहू शकता, दिसते ना खूप छान. तोंडाला तुमच्यासुद्धा पाणी आला असेल. तर मित्रांनो आता या स्टेजवर आहे ना मुख्य 2 इन्ग्रेडियंट घालायचे आहेत. तर सर्वात अगोदर इथे तुम्ही पाहू शकता अर्धा निंबू घेतला आहे आणि त्याचबरोबर चिंचेचे काही तुकडे आहेत. तर सर्वात अगोदर ही चिंच घालूया. आता याच्याने आहे ना जी आपली सुकी मच्छी असते ना त्याचा स्मेल खूप कमी होते आणि खाण्यात खूप छान टेस्ट येते. चिंच घातली आहे, त्याचबरोबर इथे अर्धा निंबू आहे, हा निंबूसुद्धा घालूया. तर निंबूसुद्धा घातला आहे आणि त्याचबरोबर चिंच घातली आहे. आता निंबू आणि जी चिंच आहे ना याच्याने मच्छीचा स्मेल खूप कमी होईल. जो काय स्मेल येतो सुक्या मच्छीचा तो, आणि चटणीसुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही अवश्य हे 2 इन्ग्रेडियंट घाला ज्यावेळेस सुकी मच्छी बनवतात त्यावेळेस. आता इतर वेळेस तर आपण आंबा वगैरे घालतो, पण आता आंबा वगैरे नाही आहे, त्यासाठी आपण चिंच घातली आहे आणि निंबू घातला आहे. तर चला एकदा एकजीव करतो व्यवस्थित. जी काय चिंच वगैरे आहे, निंबू आहे, ते सुद्धा छान असे मिक्स होतील आणि खूप सुंदर अशी ही चटणी लागेल. आता संपूर्ण इन्ग्रेडियंट छान असे शिजले आहेत, व्यवस्थित शिजले आहेत. चटणीसुद्धा आपली खूप सुंदर दिसते. वरण भात किंवा भाकरी, चपाती यासोबत खाण्यासाठी खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे, चटणी आहे. तर मित्रांनो अवश्य बनवा आणि तुम्हीसुद्धा आनंद घ्या. ऑलरेडी चटणी आपली रेडी झाली आहे. सर्वात शेवटी फ्रेश कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी आणि पुन्हा आहे ना एक 5 मिनटं वाफेवर शिजवूया. जी काय चिंच घातली आहे ती सुद्धा नरम होईल आणि जो लिंबू आहे त्याचासुद्धा स्वाद येईल आणि त्याचबरोबर ही कोथिंबीर. तर चला 5 मिनटं आहे ना पुन्हा झाकून ठेवतो आणि 5 मिनटानंतर काय फायनल रिव्ह्यू आहे, चटणी कशी काय झाली हे तुमच्यापर्यंत शेअर करतो. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा सांगतो एक सबस्क्राईब करा, एक लाईक करा. ह्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि आवडल्यास कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या.
प्रकारे मित्रांनो आजची आपली डिश रेडी झाली आहे। जी आपण चटणी बनवली होती सुक्या मच्छीची म्हणजे जवळ्याची झणझणीत तिखट चटणी आगरी पद्धतीतली। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, कशा प्रकारे काय काय केलं ती संपूर्ण प्रोसेस मी दाखवली आहे। तर मित्रांनो फायनली इथे रंग पाहू शकता चटणीचा, खूप सुंदर अशी जवळ्याची चटणी आपण बनवली आहे। याच्यात कांदा, त्याचबरोबर लसूण आणि मिरचीची पेस्ट, निंबू, चिंच, मीठ आणि हळद हे काय 3-4 इन्ग्रेडियंट घालून ही चटणी बनवली आहे। भाकरीसोबत तर खूप छान लागते, तांदळाच्या भाकरीसोबत। आता चपाती वगैरे तर कधी मी ट्राय केली नाही मित्रांनो, अवश्य तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा की चपाती बरोबर ही चटणी कशी लागते ती। छोटीशी रेसिपी आहे, डिश आहे, पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे। झणझणीत तिखट अशी ही चटणी बनवली आहे। तर पुन्हा एकदा आहे ना, रंग पाहून घ्या, खूप सुंदर अशी चटणी दिसत आहे। त्याच्यावर आपण कोथिंबीर वगैरे घातली आहे, त्याचबरोबर इथे चिंच पाहू शकता ती सुद्धा व्यवस्थित शिजली आहे। तर चला मित्रांनो एक छोटासा बाईट घेऊया, जास्त काय खात नाही कारण चटणी म्हटलं तर तिखट आहे। घेऊया, इथे पाहू शकता तुम्ही चटणी। परफेक्ट, खूप छान, तिखट वगैरे बॅलन्स आहे। चिंच घातल्यामुळे थोडासा आंबट वगैरे स्वाद येतोय, चिंच आणि निंबूमुळे मीठ वगैरे एकदम परफेक्ट आहे। तर मित्रांनो अवश्य तुम्ही सुद्धा ह्या प्रकारची चटणी बनवा आणि आनंद घ्या। भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, आनंदी राहा। नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो।